महानगरपालिकेच्या हद्दीतील झोपडपट्ट्यांचा विकास झालेला नाही। या झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱ्या झोपडीधारकांना अद्याप हक्काची घरे मिळालेली नाही। केंद्र सरकारच्या माध्यमातून महापालिका हद्दीत बीएसईपी योजनेअंतर्गत 7,000 घरे बांधण्यात आली आहे। मात्र ही घरे गोरगरीब झोपडपट्टीधारकांना ना दिल्याने ती धूळ खात पडली आहे। त्या घरांमध्ये कुत्री मांजरे राहत आहेत। ही घरे गोरगरिबांना कधी मिळणार असा संतप्त सवाल रिपब्लिकन पक्षाचे आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष माणिक उघडे यांनी केले आहे। आज डोंबिवली येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून मोर्चा काढण्यात आला। हा मोर्चा आज दुपारी डोंबिवलीतून कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे मुख्यालयावर धडकला। यावेळी मोर्चात महिला आणि पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। रिपब्लिकन पक्षाचे नेते दयाल बहादुरे, अण्णा उघडे आदी सहभागी झाले होते। जिल्हाध्यक्ष उघडे यांनी सांगितले की महापालिका हद्दीतील झोपडपट्ट्यांमधून 35 ते 40 हजार लोक राहतात। या नागरिकांना महापालिका प्रशासनाकडून मूलभूत सुविधा पुरवली जात नाहीत। आम्हाला जर आमच्या मागण्या मान्य करत नसतील तर आम्ही इथून उठणार नाही। आणि तो हक्क मिळवून घेतल्याशिवाय जाणार नाही जाणार तोपर्यंत आयुक्त साहेब बाहेर येऊन आम्हाला आश्वासन देत नाही। आणि आमचं काम जे आहे आमच्या लोकांचा पुनर्विकास चालत आलो तर आम्ही काम करण्याची शक्ती आपली ताकद आहे। आणि जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत साहेब आंदोलन केले, तुम्ही लॉंग मार्च काढला होता डोंबिवलीपासून कल्याण। आज कल्याण डोंबिवलीची आज गेली 35 ते 40 वर्षापासून कल्याण डोंबिवलीच्या झोपडपट्ट्यांच्या संदर्भात हा मोर्चा आम्ही आणलेला आहे। या मोर्चाच्या माध्यमातून आज आपल्याला पाहिले तुम्ही खऱ्या अर्थानं जर प्रत्येक झोपडपट्टीत जाऊन सर्वे केला तर दरुजे नाहीत, पायवाटा नाहीत आणि कुठल्या प्रकारची अशी भयानक अशी परिस्थिती आहे। डोंबिवली कल्याणमध्ये हे सरकार सातत्याने योजना आणतं। बीएसपी सारखा प्रकल्प आला, 8 ते 10 हजार घरामध्ये आज कुत्री मांजरे राहतात, परंतु सरकारला ती घरं उपलब्ध गरिबांना द्यायला वेळ नाही। कल्चर डेव्हलपमेंट योजना जी आहे ती आणण्याचा प्रयत्न करून लवकरात लवकर लागू करावा आणि याच कल्याण डोंबिवलीच्या लोकांना गोरगरिबांना घरं सरकारने द्यावा अशी मागणी आम्ही प्रशासनाकडे विनंती करण्यासाठी आज आलेलो आहे। या ठिकाणी मी आज जरी या ठिकाणी निवेदन द्यायला आज आलेलो आहे, परंतु उद्याचं निवेदन द्यायला मी येणार नाही तर स्वतः प्रशासनाला निवेदन घ्यायला यावं लागेल। अशा परिस्थितीमध्ये ही भूमिका आम्ही या ठिकाणी मांडतो आहेत। आज कल्याण डोंबिवलीच्या झोपडपट्ट्यांचा प्रश्न आहे, जवळजवळ आज 35 ते 40 हजार घरांचा प्रश्न आहे। अनेक घरं या डोंबिवलीमध्ये गरिबांची घरं आहेत। सरकारला किंवा इथल्या प्रशासनाला गरिबाकडे लक्ष द्यायला वेळ नसल्यामुळं सरकारची कान उघडणी करण्यासाठी, प्रशासनाची कान उघडणी करण्यासाठी मोर्चाच्या माध्यमातून मी या ठिकाणी आम्ही आलेलो आहे।